नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की आपली कौशिकी श्वेताला कॉलवर असं सांगत असते की हे बघ, तुम्हाला आज तिकडे सगळं काही सांभाळून घ्यावं लागेल, कारण मला वकिलांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे प्लीज तू आणि केदार सगळं काही व्यवस्थितपणे मॅनेज करा. आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर ती तिच्या कामाला सुरुवात करते, पण तितक्यात तिथे येते रेखा आणि ही कौशिकीला असं सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही ना केदारला युवराजरावांची बातमी करायला सांगून माकडाच्या हाती कोलीत दिलंय. अहो, ज्या प्रकारे तारिणीने राग काढला त्या प्रकारे हा केदारसुद्धा राग काढायला कमी करणार नाही. पण त्यावेळी कौशिकी तिला ठामपणे सांगते की माझ्या भावावर केदारवर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही उगाच वाटेल ते बोलू नका. आणि त्यावेळी रेखा वरतोंड करून म्हणते की तुमचा विश्वास जर खरा ठरला ना तर बरंच होईल, पण मला नाही तसं वाटत, कारण केदार नक्की युवराजरावांवर त्याचा राग काढणार बघाच तुम्ही, आणि हे सगळं ना तुम्हाला खूप महागात पाडणार आहे. आणि ती तेथून निघून जाते आणि त्यामुळे कौशिकी मात्र थोडीशी विचारात पडते. तर दुसरीकडे तारिणी बेसवर आलेली असते आणि तिथे ती आपल्या टेक्नोला M&Mला कनेक्ट करायला सांगते, जेणेकरून तिला केदारला लाईव्ह पाहता यावं. तर दुसरीकडे निशी डॉक्टर कामतांसोबत पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि जे मॅडमसोबत बोलत असते. ती मॅडमला सांगत असते की माझा युवी निर्दोष आहे, त्याने काहीही केलेलं नाही आहे, तुम्ही प्लीज त्याला सोडून द्या. आणि त्यावेळी आपल्या जे मॅडम हसतच म्हणत असतात की अगं बायको, जरा धीर धर, किती घाई आहे तुला. हे बघ, आता आम्ही चौकशीसाठी युवराजला ताब्यात घेतलं आहे ना, मग आम्हाला त्याची नीट चौकशी करू दे. काय खरं काय खोटं ते लवकर सगळ्यांना समजेलच. आणि त्यावेळी हा डॉक्टर कामत म्हणत असतो की मॅडम, खरंच युवराज हे असं काहीतरी करणं शक्य नाही आहे हो, तो खूप चांगला माणूस आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आणि त्यावेळी जे मॅडम हसतच म्हणतात की गैरसमज झाला आहे ना, अहो मग होईल तो दूर, तुम्हाला घाई कसली आहे, आम्हाला आमच्या पद्धतीने चौकशी करू द्या. आणि कसं आहे ना, मी माझ्या अनुभवातून सांगते, युवराज गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याला तर शिक्षा होणारच. आणि आता तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे देवाकडे प्रार्थना करणं. आता बघूयात आपण, माझा अनुभव कामी येतो की तुमची प्रार्थना. आणि त्यांचं हे असं बोलणं ऐकून निशी घाबरते आणि त्या मॅडमचा हात हातात घेत अक्षरशः त्यांच्या पुढे हात जोडत म्हणू लागते की प्लीज प्लीज असं काहीतरी बोलू नका ना, माझ्या युवराजला सोडून द्या, त्याने काहीही केलेलं नाही आहे. आणि त्यावेळी जे मॅडम हसतच म्हणतात की तू ना एक काम कर, माझ्या या 2 बोटांपैकी एक बोट चूज कर, म्हणजे मला समजेल की युवराज निर्दोष आहे की गुन्हेगार आहे. त्यावर निशीही हो म्हणते आणि पटकन एका बोटाला हात लावते. तर या मॅडम हसतच म्हणतात, अरे रे रे, याचा अर्थ असा होतो की युवराज ना गुन्हेगार आहे, आता तो लटकणार. आणि ते ऐकून निशी घाबरते, म्हणू लागते नाही नाही, असं नाही होऊ शकत. तर जे मॅडम हसतच म्हणतात की आता तुझा चान्स गेला, आता काय युवराजला मी सोडणार नाही, मला ना त्याच्या डोळ्यात बघून कळते त्याने त्या गुलाबसोबत मिळून काय काय केलं आहे ते. आणि ते ऐकून निशी खूप घाबरते, रडू लागते, म्हणू लागते की प्लीज असं काही बोलू नका आणि निदान मला एकदा तरी माझ्या नवऱ्याला भेटू द्या. त्यावर जे मॅडम म्हणतात की ठीक आहे, मी तुला देते परवानगी, जा जाऊन भेट तुझ्या नवऱ्याला. आणि कसं आहे ना, पुन्हा तुला भेटता येईल की नाही माहीत नाही ना, त्यामुळे जा. आणि ते ऐकून निशी तर खूपच घाबरते, पण तरीसुद्धा धावतच युवराजला भेटण्यासाठी जाते. दुसरीकडे M&Mच्या स्टुडिओमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं असतं की त्या युवराजसाठी कौशिकीने चक्क लाईव्ह अनकटचा सेशन ठेवलेला असतो आणि केदारच युवराजची बाजू सगळ्यांसमोर मांडणार असतो. पण त्यावेळी तो बिचारा खूप जास्त अस्वस्थ असतो, कारण एक ऑफिसर म्हणून तर त्याला हे माहितीच असतं की तो युवराज निर्दोष नाही आहे, तोच खरा गुन्हेगार आहे. परंतु त्यावेळी त्याला कौशिकीचं आणि दयानंदचं बोलणंही आठवत असतं की प्लीज एक भाऊ म्हणून तू युवराजची बाजू सगळ्यांसमोर मांड, आणि म्हणूनच त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते. दुसरीकडे ही निशी रडतच युवराजला जाऊन भेटते. तिला त्याच्याशी खूप बोलायचं असतं, त्याची विचारपूस करायची असते, पण तो मूर्ख माणूस निशीवर ओरडत म्हणतो की तू इथे काय करतेस ग, ती कौशिकी कुठे आहे, तिला इथे येऊन मला भेटता आलं नाही का, काय करते ती, अजूनपर्यंत तिने मला बाहेर का नाही काढलं. त्यावेळी निशी त्याला समजावत म्हणते की कौशिकी ताई, बाबा सगळे प्रयत्न करतायत, ताई तर दिवसभर वकिलांशी बोलत असतात, तू काळजी करू नको, त्या तुझी लवकरच इथून सुटका करतील. पण युवराज काही ऐकूनच घेत नसतो. तो निशीला म्हणत असतो की घरात बसून फक्त रडू नको, ती कौशिकी ते बाबा काय करतायत त्यावर बारीक लक्ष ठेव. आणि त्यावर निशी फक्त हो म्हणते. तितक्यात एक कॉन्स्टेबल तिथे येतो, निशीला सांगतो की चला तुमची वेळ
संपली, निघा आता इथून. त्यामुळे निशीला तिथून जावं लागतं. तर हा युवराज चिडून म्हणत असतो की एकदा का मी येथून बाहेर पडलो ना की मग दाखवतो त्या कौशिकीला. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की केदार फायनली लाईव्ह आलेला असतो आणि बुलेटिनला सुरुवात झालेली असते. सगळ्यात आधी केदार सगळ्यांचं स्वागत करतो आणि मग त्यानंतर तो युवराजबद्दलची बातमी सांगायला सुरुवात करतो आणि त्यावेळी सगळेजण अगदी उत्सुकतेने तो काय बोलतोय हे ऐकत असतात, पाहत असतात. खांडेकरांच्या घरात सुद्धा सगळेजण टीव्ही समोर बसलेले असतात आणि दुसरीकडे आपली टीम तारिणी देखील. पण त्याचवेळी ती जी रेखा असते ना ती मुद्दाम म्हणते की या केदारने युवराजरावांवर त्याचा राग नाही काढला म्हणजे मिळवलं. त्यामुळे कौशिकी तिच्यावर ओरडते आणि तिला तोंड बंद ठेवून बातम्या बघायला सांगते. इकडे केदार सगळ्यांना हे सांगत असतो की युवराजला फक्त चौकशीसाठी पोलीस घेऊन गेले आहेत. त्याचा अर्थ असा होत नाही की युवराज हा गुन्हेगार आहे. त्यामुळे प्लीज त्याला गुन्हेगार म्हणणं बंद करा. आणि ते ऐकून दयानंदला आणि कौशिकीला बरं वाटतं. त्यांना असं वाटत असतं की केदार सगळं काही आपण सांगितल्याप्रमाणेच करतोय आणि आता त्यामुळे युवराजच्या नावापुढे जो गुन्हेगार असा शिक्का लागलाय तो दूर व्हायला मदत होईल. त्याचवेळी अचानक असं काहीतरी घडतं की सगळंच बदलून जातं. त्या लाईव्ह सेशनमध्ये एंट्री होते जामखंडेची आणि त्याला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. जामखंडेला बघून केदारला तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर हा जामखंडे कोणताही विचार न करता थेट केदारच्या समोरच जाऊन उभा राहतो आणि त्यामुळे सगळेच जण खूप घाबरतात. कौशिकी तर लगेच श्वेताला कॉल करते. रागात तिला विचारू लागते की हा सगळा काय प्रकार आहे, तो माणूस तिथपर्यंत कसा पोहोचला, सिक्युरिटी कुठे आहे. श्वेता सांगत असते की मॅम मलाही कळत नाहीये, काय करावं ते सुचत नाहीये आणि त्यातच आपण लाईव्ह आहोत, आपण हा कार्यक्रम इथे थांबवूही शकत नाही. आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की श्वेता प्लीज तिथेच थांब आणि केदारला म्हट की त्या जामखंडेच्या सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थितपणे कॉन्फिडंटली उत्तरं दे, घाबरू नको. त्यावर श्वेता हो म्हणते. तर इकडे हा जामखंडे केदारला काही बोलूच देत नाही. उलट तो हसतच म्हणत असतो की काय केदार खांडेकर, ओळखलंस की नाही मला? अरे माझ्याचमुळे तर तू फेमस झाला ना, पण आज मी इथे आलो आहे ती तुझी मुलाखत घेण्यासाठी. आणि ते ऐकून केदारला घामच फुटतो. तर इकडे तारिणी म्हणत असते की हा माणूस आता इथे याचा सगळा राग काढणार. तर तिकडे जी पद्मिनी असते तीही म्हणत असते की या जामखंडेने जर या केदारवरचा राग माझ्या युवराजवर काढला ना तर याद राखा मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे दयानंद आणि कौशिकी काळजीत पडतात. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की हा जो जामखंडे असतो तो केदारचीच मुलाखत घ्यायला सुरुवात करतो. बिचारा केदार आधीच द्विधा मनस्थितीत असतो, काय करावं काय नाही हे त्याला काहीही समजत नसतं. आणि त्यातच जामखंडे त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. आणि त्यावेळी तो असं म्हणत असतो की हो केदार खांडेकर, हे सगळे ना जनतेच्या मनातील प्रश्न आहेत आणि मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते फक्त तुम्हाला विचारतोय. आणि मग त्यानंतर तो केदारला हे विचारू लागतो की युवराज खांडेकरला पोलिसांनी का पकडून नेलं, कशासाठी, त्याचे आणि त्या गुन्हेगार गुलाबचे खरंच काही संबंध होते का आणि त्याबद्दल तुमच्यापैकी घरात कोणाला कोणाला माहीत होतं. परंतु केदारला काहीच उत्तर देता येत नसतं. तो फक्त इतकंच म्हणतो की पोलीस युवराजला चौकशीसाठी घेऊन गेलेत. पण जामखंडे गप्प बसत नाही. त्याचे एकामागून एक असे प्रश्न सुरूच असतात. आणि त्यावेळी इकडे आपल्या केदारला आत्तापर्यंत त्या युवराजने जे काही केलेलं असतं ते सगळं आठवत असतं आणि नकळतपणे तो हे बोलून जातो की हो युवराजचे आणि गुलाबचे संबंध होते. आणि तोच तो क्षण असतो जिथे सगळं बिघडतं. केदारच्या या स्टेटमेंटमुळे खांडेकरांना मोठा धक्का बसतो आणि जामखंडे खुश होतो. कारण तो ज्या गोष्टीसाठी तिथे आलेला असतो ती गोष्ट घडलेली असते. आणि मग त्यानंतर तो हसतच तेथून निघून जातो आणि जाता जाता तो सगळ्यांना हेही सांगतो, म्हणजेच याचा अर्थ की युवराज खांडेकर दोषी आहे, त्याचे त्या गुन्हेगार गुलाबचे संबंध होते. आणि तो नंतर असाही आरोप करतो की संपूर्ण खांडेकर कुटुंबच गुन्हेगार आहे आणि त्यामुळे एमएनएममध्ये एक भयान शांतता पसरते. केदारला तर काय करावं काहीच समजत नसतं, कारण त्याच्या हातून खूप मोठी चूक घडलेली असते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.